सन्माननीय व्यासपीठ, सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आज 15 ऑक्टोबर म्हणजे भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रामेश्वर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जैनुलब्दीन अब्दुल असे होते. ते नाविकाचे काम करत असत. डॉक्टर कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरमला पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी तिरुचिरापल्ली व मद्रास येथे घेतले. त्यांना गणिताची विशेष आवड होती. ते लहान असतानाच त्यांचे वडील वारले. त्यामुळे गावात वर्तमानपत्रे विकणे व अन्य लहानसहान कामे करून ते घरी मदत करत असत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पायलट बनायचे होते, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. त्या ठिकाणी त्यांची निवड झाली नाही. त्यामुळे ते संशोधन क्षेत्राकडे वळले. त्यांनी ब्राह्मोस, पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग अशी शक्तिशाली क्षेपणास्त्रे तयार केली. भारताच्या संरक्षण क्षेत्रात त्यांनी अनमोल असे कार्य केले. डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील, साधे, सरळ होते. लहान मुलांशी गप्पा मारणे त्यांना फार आवडायचे. भारत सरकारने 1998 भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच 25 जुलै 2002 ते 25 जुलै 2007 या काळासाठी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आली. त्यांची राष्ट्रपती पदाची कारकीर्द खूप प्रभावी राहिली. भारत देशाच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय त्यांनी या काळात घेतले. त्यांनी विंग्स ऑफ फायर हे पुस्तक लिहिले. असे अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्या पुस्तकांतून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांचा जन्मदिवस भारतात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते अविरत प्रयत्न करत असत. 2015 शिलाँग येथे एका कॉलेजमध्ये व्याख्यान देत असताना ते अचानक कोसळले. त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, परंतु त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्रोत, महामानव, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम दिनांक 27 जुलै 2015 रोजी आपल्याला सोडून गेले. त्यांना शतशत अभिवादन करून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत.